सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय हरिभक्त पारायण सरवली गावचे बलिराम माली महाराज तसेच जयवंत दादा माली या दोन्ही मान्यवरांना विनंती करते यापुढील सामन्याचे नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायचे आहे. हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण सरवली गावचे बलिराम महाराज यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट ओले आणि कालिका माता कालवार आणि नाणेफेकीचा कॉल कालिका माता कालवार संघ जिंकतो आणि निर्णय करून आपलं चेंडू चॉईस करून ठेवायचे आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे पत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. धन्यवाद. मी जयवंतदादा माले यांना विनंती करतोय की हरिभक्त पारायण बलिराम माले महाराजांचा आपण आपल्या मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचा आहे. आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू समाजसेवक जयवंत माले यांच्या शुभ हस्ते माऊलींचं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा या संघाचे खेळाडू विकास यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. विकास यांचा स्वागत सन्मान केला जातोय. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. त्यानंतर ओमसाई पिसे जगन्नाथ पाटील मी शिरीष दादा माले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जगन्नाथ पाटील यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. अंबरनाथचा स्टार मनीष कोलेकर, पिंट्या जोशी डोंबिवलीची शान, फडके पाड्याचा मयूर दातीलकर. भिवंडीचा आहे दीपेश माळी, अंबरनाथचा स्टार मनीष कोलेकर, पिंट्या जोशी डोंबिवलीची शान, फडके पाड्याचा मयूर दातीलकर. डाव्या हाताने करतो गोलंदाजी कल्याणचा गुड्डू चव्हाण, डाव्या
यानंतर मित्रांनो बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाने विजयी सलामी दिलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये चारी मुंड्या चित केला होता. जय बोलनाथ सरोलीपाडा या संघाला 62 धावा कुटून काढल्या होत्या आणि सामना जिंकला होता गावदेवी ओवली या संघाने. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सहजगत्या मोठ्या फरकाने विजय संपादन केलेला आहे. कालिका माता कालवार या संघाने जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि दुसऱ्या फेरीची लढत थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नाणेफेक जिंकून कालिका माता कालवार या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे गावदेवी ओवली या संघाला. अतिशय भव्य दिव्य आहे. आपण पाहतोय गुरुदत्त मानकोली 40+ आयोजित गुरुदत्त चषक 2019 स्पर्धेचा आजचा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधली ही तिसरी लढत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तसेच युट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेचं प्रसारण आपण पाहू शकता SMP चॅनल वरून. विजय पाटील गावदेवी वडगेरे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. SMP चॅनल वरून या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. तर आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सोम फोटो लाईव्ह आणि त्याचे प्रोप्रायटर अनिल केनी मानकोली यांच्या वतीनं स्टॅटिस्टिशियन स्कोरर राकेश चौधरी त्याचबरोबर एक्सपर्ट स्कोरर सचिन माली यांना आपण पाहू शकता. आणि माझ्या डाव्या बाजूला एक सुमधुर आवाज मानकोली सुपुत्र आणि भिवंडी क्रिकेट कॉमेंट्री संघटनेचे सदस्य आहेत कालीराम केनी. आपण स्टेजवर पाहू शकता ओमसाई पिसे हा संघ इथं दाखल झाले. पुढची लढत आपण पाहणार आहोत जॉली स्पोर्ट कामतगार आणि ओमसाई पिसे या दोन्ही संघादरम्यान. मी ओमसाई पिसे या सर्व संघांच्या खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू गुरुदत्त चषक 2019 या चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे कालिका माता कालवार या संघानं. आणि पहिल्या 4 षटकासाठी मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक भिवंडी समालोचक संघटनेचे खजिनदार आमचे परममित्र आणि वेलेगावचे सुपुत्र जयवंत पाटील यांना पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये मुकेश नरेश पहिल्या षटकासाठी मुकेश याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक पटकावलं होतं. अतिशय जबरदस्त कामगिरी. दुसऱ्या फेरीची महत्वपूर्ण लढत आहे. बघूया कोण कोणावर मात करते ते बघायचंय. अरविंद भोईर ज्याचा असाही विक्रम आहे की फास्टेस्ट 50 ठोकण्याचा पराक्रम केला होता गावदेवी चषकामध्ये. शॉर्ट रनअप पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चेंडू साफ चकीत होते. बीट होते फलंदाज. डॉट बॉल. कुठल्याही प्रकारची धाव नाही. नरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामोरं जाणारे फलंदाज अरविंद. फुलटा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक झेपावते. झेल टिपतोय आणि बिग विकेट बिग ब्लो. गावदेवी ओवली संघाचा अरविंद भोईर बाद होते.
पहिला मोठा हादरा बसतोय गावदेवी ओवली संघाला अरविंद भोईर याच्या रूपामध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रंट इनिंग खेळता आली नव्हती आणि भोपलाई न पडता खेळी संपुष्टात आलेली अरविंद याची 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे गावदेवी ओवली या संघाचा अरविंद. नेक्स्ट बॅट्समन इन क्रीज हरिदास. पहिली सफलता मिळून दिलेली आहे. अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघाला गोलंदाज नरेश. एस्टनच्या मागे अप्रतिम झेल टिपला होता एसटी रक्षकाने. पुढे येऊन स्टेप आउटून खेळलेला आहे. रिटर्न कॅच घेण्याचा प्रयत्न होता. फालोतूर मध्ये चांगला प्रयत्न नरेशाचा. झेल सुटतोय. 2 धावा पूर्ण करतोय त्यावर प्रभाकर. खातं खोललेलं आहे प्रभाकर याने. संघाचं देखील खातं खोलतोय. नरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. 7 ते 8 पावलांचा रनअप. चेंडूला स्टेप आउट खेळलेल्या हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. आणि बघूया जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उचलते प्रभाकर. धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा एक ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. धाव फलकावर धावा कायम आहेत. 1 बाद 6. बाद झालेला फलंदाज अरविंद 0 वर बाद झाला होता. त्यानंतर पाहतोय आपण प्रभाकर खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय हरिदास. चेंडू हवेमध्ये. लिडिंग एज. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. सेफ लँड होताना चेंडू. आणि धावचीची संधी आहे. धाव बाद होते. 3री धाव घेताना फलंदाज प्रभाकर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 8. चांगली फलंदाजी करत असताना मात्र 3री धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न केला प्रभाकर यांनी आणि धावची बाद झालेला आहे. प्रेमनाथ येतोय आता. मात्र पहिलं षटक देखील संपलेलं आहे. प्रेमनाथ ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय धुवाधार इनिंग साकारली होती. वेलकम. जावली क्लब कामतगर संघाचं आगमन झालेलं आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. सुरेंद्र भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट क्रिकेटर वीर तानाजी दापोडे. वेलकम धनराज चौधरी. प्लस क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आपण. सुनील दुसरे षटक घेऊन आलेला आहे आणि सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे प्रेमनाथ. चेंडूला जबरदस्त फटका खेळलेला हवेमध्ये आहे. मात्र दुसऱ्यांदा झेल घेण्याची संधी होती. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय. म्हणजे एकंदरीत पहिला झेल प्रभाकर याचा सुटला. त्यानंतर झेल सुटलेला आहे तो प्रेमनाथ याचा. हाफ चान्स होता खर तर. मात्र प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण करतोय त्यावर प्रेमनाथ. वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या डबल फिगर 10. लॉस ऑफ 2 विकेट. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउट फटका खेळलेला आहे.
चेंडू येते डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, चांगले क्षेत्ररक्षण सदाद्वारा आणि 2 धावा त्यावर पूर्ण करते प्रेमनाथ. धावसंख्या 2 ने वाढते 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट. सुनील पंचांना क्रॉस होताना फास्ट डिलिव्हरी आपण बघितली. साप चकित होते वेगाने. धावपलकावर धावा कायम आहेत 12. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, कॅरी झाला नव्हता आणि साप चकित होते फलंदाज प्रेमनाथ. चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मिडल ऑफ दी बॅट घेता आला नव्हता. कुठल्या प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळतोय गोलंदाज सुनील. धावपलकावर धावा कायम आहेत 12. चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेरून जाते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 13. चेंडूला डाऊन द ग्राउंड डान्सिंग स्ट्रोक केलेला हवेमध्ये आहे आणि आता मात्र झेपतोय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ सीमारेषेवर. ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू उंच होता आणि चांगला प्रेक्षकाने लॉंग ऑन सीमारेषेवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली आणि आता मात्र तिसऱ्यांदा चूक होणार नाही त्या क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम झेल टिपलेला आहे, कारण या अगोदर 2 झेल सुटले होते. 3 बाद 13. धावपलकावर धावा आहेत. प्रवीण येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. बाद झालेले फलंदाज अरविंद, त्यानंतर प्रभाकर आणि बाद झाला होता फलंदाज प्रेमनाथ. तिसरा गडी बाद झालेला आहे सुनील. चेंडू सफल झाला होता. उजवी एष्टी सोडून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 13. पुढील सामना होणार आहे ओमसाई पीसी आणि जॉली स्पॉट कामतघार. दोन्ही संघाचे खेळाडूंचं गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. मी गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बघूया तिसऱ्या षटकासाठी सध्या म्हात्रे येतोय, स्वतः संघाचा संघनायक, आणि सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे प्रवीण. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगलं आव्हान जर गावदेवी ओवली संघाला ठेवायचं असेल तर, आणि सामना करण्यासाठी प्रवीण सज्ज होतोय. जोरदार अपील, मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक्झॅक्टली चेंडू कुठून कुठे ब्रश झाला आपण पाहूया. चेंडू आपण बघितला इनपॅक्ट इन लाईन उजव्या स्टंपच्या बाहेर वळताना आपण बघितला होता. चांगला निर्णय पंच भाऊ पाटील यांचा. मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे लेग बाईटच्या रूपाने. धावसंख्या 14. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. तिन्ही स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साइडला आणि पंचांचा पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकते 15-15.
पाहू शकता आपण खेळाडू कक्ष स्क्रीनवर आपण पाहू शकता गावदेवी ओवली संघाचे सर्व खेळाडूंना वेलकम. दिलीप जंबू पाटील भिवंडी क्रिकेट प्लस क्रिकेट असोसिएशन चे सचिव, आपलं हार्दिक स्वागत आहे. काल थोड्याच वेळात माहिती मी देईनच. सदा जोरदार अपील केलेलं आहे आणि उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू, साफ चकित होते प्रवीण. काल दिलीप जंबो पाटील यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा देऊन पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला होता आणि रोखलं होतं टेमगर या संघाला कमी धावांवर. चेंडूला फोर्स केलेल्या हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय, मुकेश झेल टिपतोय आणि 1 मोर विकेट डाऊन गावदेवी ओवली. आजात माझा झालाय पगार येईन रोकर नको उदार आजात माझा झालाय पगार येईन रोकर नको उदार पोट पतली झटकन उचली. मिड विकेट क्लिअर करण्याच्या नादामध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. पाहू शकता मुकेश शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली आणि बाद होते. प्रवीणेची खेळी संपुष्टात आलेली आहे. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धाव फलकावर धावा कायम आहेत 15. कैलास येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. साप निराश केलेले आहे. पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्यामध्ये मात्र खराब प्रदर्शन फलंदाजीमध्ये आपण बघतो. संपूर्णपणे बॅकफुटवर ढकललेला आहे तो गावदेवी ओवली या संघ. या उलट फ्रंटफुटवर चांगल्या अवस्थेमध्ये सुस्थितीमध्ये पाहतोय आपण श्री कालिका माता कालवार या संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावपलकावर धाबा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 15. खेळपट्टीवर हरिदास आणि कैलास ही जोडी आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कुठल्या प्रकारचा फुटवर्क बघायला मिळत नाही. फटका खेळण्यासाठी शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असते आणि ते बघायला मिळालेलं नाही. पायांची हालचाल बघायला मिळाली नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू बघायला मिळाला आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 15. खराब फलंदाजी बघायला मिळते. आता मात्र या षटकामध्ये 15 ते 20 धावा जमा करणे गरजेचे, कारण चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर. निश्चितच जयवंत पाटील, आपण पहिल्या सामन्याच्या माध्यमातून गावदेवी ओवली या संघाला खेळताना बघितलं होतं. 62 धावांचा विशाल लक्ष्याचा पाठलाग करून सामन्यावर विजय संपादन केला होता. जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला पराभूत करून. या उलट दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र साफ निराशा केलेली आहे फलंदाजांनी. अगदी बरोबर. बघूया या षटकामध्ये आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आणि जास्तीत जास्त धावा पूर्ण काढाव्या लागतील, कराव्या लागतील. कुठून काढायला लागतील धावा त्या गावदेवी ओवली या संघाला. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज मुकेश. यानंतर सज्ज राहायचं आहे जॉली क्लब कामतगर आणि ओम साई पिसे. विलास पाटील जॉली स्पोर्ट कामतगर या संघाचे खेळाडू, कृपया आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. विलास बालू पाटील. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, साइड आर्म गोलंदाज आहे मुकेश आणि साप चकित होतोय, बीट होतोय फलंदाज कैलास. धाव फलकावर धावा कायम आहेत 15. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघायला मिळतो. वाईड यॉर्कर, साप बीट होतोय फलंदाज कैलास. धाव फलकावर धावा कायम आहेत 15. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा, योग्य निर्णय वाटतोय कालवार या संघाचा. जोरदार अपील, कट बिहाइंड, 1 मोर विकेट डाऊन गावदेवी ओवली. तर आपण धावा पाहतोय फक्त 15
आणि अरविंद भोईर शून्यावर बाद झाला होता. प्रभाकर 8 धावांवर. त्यानंतर बाद झाला होता फलंदाज प्रेमनाथ 4 धावांवर. प्रवीण शून्यावर. कैलास शून्यावर बाद झालेला आहे. चेंडूला फिरकावून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमारेश्वर अफलातून झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. जबरदस्त सदा मात्र याचा. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. खराब प्रदर्शन बघायला मिळते गावदेव उली संघाकडून. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अफलातून झेल ऍथलेटिक कॅचचा बॉम्ब बघितला. स्पेक्टॅक्युलर कॅच सदा मात्रेद्वारा. आणि 6वा फलंदाज बाद होते. धाव फलकावर धावा कायम आहेत 15. विकास नॉन स्ट्राईक एंडला यतिशची खेळी संपुष्टात आलेली आहे. हॅट्रिक वर आहे. अतिशय उत्कृष्ट अप्रतिम चेंडू. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू टाकले. कुठल्याही प्रकारची धाव दिले नाही आणि 2 गडी बाद केलेत. मेडन विकेट षटक हाताळतोय की नाही बघायचंय. शेवटचा चेंडू शेष आहे. लास्ट डिलिव्हरी टू गोन इन फर्स्ट इनिंग. चेंडूला चिप केलेल्या हवेमध्ये झेल सुटतोय. संधी होती गडी बाद करण्याची. तिसरा झेल सोडलेला आहे क्षेत्ररक्षकाने. आणि पाहतो आपण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हरिदासाचा. धावचित बाद होते आणि अशा प्रकारे धाव फलकावर 18 धावांचं लक्ष्य आहे. ओमसाई पिसे आणि जॉली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी साठी यायचंय. मी रविचंद्र अनंत केणी यांना विनंती करतोय पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण स्टेजच्या समोर यायचंय. निश्चितच जो सदानंद म्हात्रे यांनी अतिशत झेल पकडला होता त्या झेलसाठी जम्बो दिलीप पाटील यांच्याकडून सदानंद म्हात्रे यांना 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेले. धन्यवाद जम्बो सर. सदानंद म्हात्रे यांना सामना संपल्यानंतर आम्ही 100 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. धन्यवाद. तर पुढील सामन्याचं नाणेफेक रविचंद्र अनंत केणी या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल उडवला जाणार आहे. ओमसाई पिसे संघाचा संघनायक आणि जॉली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांना ऑल द बेस्ट केलं जाते. रुपचंद्र माली, संदीप माली आणि रविचंद्र अनंत केणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवला जातोय. आणि पाहूया छापा म्हणून आवाज दिलेला आहे आणि जॉली स्पोर्ट कामतगार हा संघ नाणेफेक जिंकतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपले चेंडू चॉईस करून ठेवायचे आहेत. सामना सुरू होण्याआधी आपण चेंडू चॉईस करून ठेवायचे आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
18 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. सामना सुरू होण्याचा संकेत येतोय. गोलंदाज अंकुश, मुकेश आणि संदेश. देवीदास आणि मुकेश आहे, प्रकाश आहे. पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. एक चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय अंकुश भोईर यांच्या माध्यमातून. निर्धावच्या स्वरूपात सांगता प्रकाश. अठरा धावांचं मापक लक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. 24 चेंडू आणि 18 धावांचं मापक लक्ष आहे कालिका माता कालवार या संघासमोर. आणि इथं मात्र प्रकाश याला माघारी जावं लागणार आहे. 1-0 अशी स्थिती आहे. वेलकम नितीन गवली. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जयवंत पाटील अंकुशाच्या गोलंदाजीतून. अप्रतिम 3 चेंडू हाताळलेले आहेत. कुठलीही धाव खर्च केली नाही. एक गडी धावबादच्या स्वरूपात बाद केलेली आहे. देवीदास चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. अरविंद भोईर यांच्याकडून चेंडू मिस होतोय. 2 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने पळून काढलेले आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट देवीदास आणि नरेश यांच्या दरम्यान. धावांचा स्थिरगणेश होतोय 1-2. चौथ्या चेंडूवर जर अरविंद भोईर यांच्या हातातून जर चेंडू मिस झाला नसता तर कदाचित गडी देखील बाद झाला असता. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय अंकुश भोईर. त्रिफला चिप केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. अतिशय चांगले गोलंदाजीचं पुत्तीकरण करतोय अंकुश भोईर. पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 17 धावा केले. त्याने 18 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावा खर्च केलेत ते 2. अप्रतिम गोलंदाजी. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने सुद्धा फार इंटरेस्टिंग अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. सारंग सारंग नरेश बॅटची आतली कडा. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजनला. नॉन स्टॉप सीमापार चौकार. निश्चितच सारंग याने आज प्रभावित केलेले आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील एक चांगला झेल पकडला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील प्रेमनाथ पाटील याचा झेल पकडला आणि आता मात्र फलंदाजीतून चौकाराने आपलं खाता अकाउंट ओपन करतोय. वेलकम जॉली स्पोर्ट अहमदगर. चंदू शेट्टी त्यानंतर विलास बालू, दिलीप फौजदार, दोन बाद 6. अतिशय सुरेख चेंडू देवीदास याचा
निश्चितच दोन गोलंदाज मात्र संघामध्ये दाखल झाले होते. फलंदाजांनी साफ निराशा केलेली आहे. अंकुश आणि देवीदास पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हते, मात्र दुसऱ्या महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडू उपस्थित राहिलेले आहेत. चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अरविंद भोईर. विशाल सर्कलमध्ये चेंडू पडतोय. गोलंदाजानं प्रयत्न केला नव्हता. अरविंद भोईर यांच्याकडून देखील प्रयत्न पाहायला मिळाला नव्हता. 2 धावा मिळत आहेत नरेशाला. कालिका माता कालवाऱ्या संघाच्या फलकावर 2 धावींनी भर पडते. 2-7, 2-8, 2-8 अशी सुरुवात आहे. अप्रतिम गोलंदाजी. निश्चितच चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. तिशल सर्कल मध्ये आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. देवीदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नरेश तयार होतोय. पुढे स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज धावची देतोय नरेश. 9व्या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय कालिका माता कालवार या संघाचा. तुझा भिजला गोडोंगर टिम टिम पाणी पडलं तुझा भिजला गोडोंगर वाजला नगांचा नगारा एक विराईचे दारा वाजला नगांचा नगारा एक विराईचे दारा 9 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले नरेश. तर नव्याने फलंदाज येतोय सदानंद म्हात्रे. देवीदास आणि अंकुश यांनी प्रभावित केलेले आतापर्यंत या दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळलेले. 18 धावांचं लक्ष असताना दुसरे शतक प्रगती पदावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाच्या फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 3-9. देवीदास करपिटी सरने चेंडूला खेळून काढलेले. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि सारंग हे 4था गडी बाद झालेले. 10 या धाव संख्येवर कालिका माता कालवार या संघाचा. किशोर यष्टीरक्षक फलंदाज किशोर येतोय. 13 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू 8 धावा. 11 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. कालिका माता कालवार या संघाच्या चेंडू हवेमध्ये पाहूया. देवीदास चेंडूच्या खाली येतोय. झेल सुटतोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद किशोर याला. 2 धावीने आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या वाढते. 4-12. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता उरलेली आहे. पाहूया सदानंद म्हात्रे षटकार आणि सामन्यावर विजय संपादन करतोय का. निश्चितच चांगलं शतक जयवंत पाटील आपण बघितलं. अंकुश नंतर देवीदास येणं अगदी बरोबर. 30+ निश्चितच प्रेक्षकांना एक चांगली आटीतटी लढत बघायला मिळाली असते. मात्र एक माफक लक्ष 18 धावांचा आणि 2 षटकांचा खेळ संपलेला. धाव फलकावर धावा आहेत 12. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 2 षटकांमध्ये. हे दोन्ही गोलंदाजांची मी प्रशंसा करीन. दोघांनी 6 धावा खर्च केलेले आहेत. चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र फलंदाजी इथून साफ निराशा केली होती. फलंदाज अरविंद भोईर, प्रेमनाथ पाटील आणि प्रवीण यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा जास्त प्रतिकार पाहायला मिळाला नाहीये. फक्त 17 धावा झाल्या होत्या. गोलंदाज प्रवीण येतोय. समोर फलंदाज असणारे सदानंद म्हात्रे. चेंडू हवेमध्ये पाहूया. यष्टीरक्षक हरिदास चेंडूच्या खाली येतो आणि सदानंद म्हात्रे याची खेळी संपुष्टात येते.
सुनील ठाकरे येतोय. कुठेतरी पडझड होताना आपण पाहतोय जयवंत पाटील. कालिका माता कालवार या संघाची 5-12. अतिशय जबरदस्त फाईट. मात्र स्कोर आहे तो अतिशय कमी धावसंख्या आहे. धावपलकावर आपण पाहतोय 18 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना तब्बल 5 गडी बाद झाल्यात. निम्मा संघ गारद झालेला आहे कालिका माता कालवार या संघाचा. जिंकण्यासाठी अजून तब्बल 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूया प्रवीण टू किशोर. मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या वाढतोय 5-16. विजयासाठी 2 धावा आवश्यक आहेत कालिका माता कालवार या संघाला. प्रवीण पहिल्या चेंडूवर साधारण मात्रेला बाद करतोय, त्यानंतर चौकार खातोय. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. स्कोर लेवल आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 17 धावा झालेल्या आहेत. विजयापासून 1 धाव दूर आहे कालिका माता कालवारा संघ. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये. पाहूया प्रेमनाथ पाटील यांचा प्रयत्न सफल ठरतो. चेंडू सीमापार षटकार आणि सामन्यावर विजयी संपादन करतोय कालिका माता कालवार. अभिनंदन. हाडला का प्रेमनाथ पाटील, अरविंद भोईर, छत्रपती गायकवाड, अंकुश भोईर, देवीदास, केदारनाथ, हरिदास प्रभाकर. अडलक. तर बेस्ट ऑफ लक सुनील. आणि या सामन्यातील सामनावीर लो स्कोरिंग सामना होता. तर निश्चितच एका शतकामध्ये 2 धावा आणि 2 गडी बाद केले होते असा कालिका माता कालवार या संघाचा खेळाडू मुकेश दुसऱ्यांदा सामनावीराचं पारितोषिक पटकावतोय. अभिनंदन मुकेश. आपलं सामनावीरचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचंय. त्यानंतर साधारण मात्रे आपण देखील यायचंय. जम्बो सरांनी आपल्याला देखील 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं जेलसाठी. हडलक विजय पाटील. आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. विजय पाटील, त्यानंतर अशोक पाटील, समाजसेवक ओली. तर निश्चितच मुकेश यानं एक मोठं मन केलेलं आहे की किशोर इष्टरक्षक फलंदाज याला सामनावीराची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमंत्रित केलेले. किशोर आपण स्टेजवर यायचंय, कारण की बऱ्याच दिवसातून त्यांनी फलंदाजीतून चांगल्या धावा या आपल्या संघासाठी जमा केल्या. त्यांनी मुकेश यानं सामनावीराचं पारितोषिक किशोर याला देण्यासाठी आमंत्रित केले. वेल प्लेट किशोर. बजरंग पाटील कारिवलीचे ग्रामस्थ आहेत, यांच्या शुभ हस्ते किशोर याला सामनावीराचं पारितोषिक वितरण केलं जाते. तर निश्चितच कालिका माता कालवार या संघानं बरोबर 3 वाजता गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये दाखल व्हायचंय. लक्ष असू द्या.